एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपासासाठी छान मस्त पदार्थ करूया। कारण की हा ब्लॉग आहे ना मी कालच टाकणार होती पण मी टाकला नाही, कारण की माझी भाची कॉलेजला जाते म्हणून तिला टाइम नाही भेटला, ती एडिटिंग करते। मग मी आज टाकते। आज एकादशी आहे, तुम्हाला सगळ्यांना एकादशीची हार्दिक शुभकामना। आणि हे बघा, मी आता पहिले साबुदाणा थोडं अर्धी वाटी टाकले, भाजून घेते। त्याच्यानंतर एक वाटी आपण वरी म्हणतात किंवा भगर म्हणून म्हणतात, आम्ही भगर पण बोलतो, वरी पण म्हणतो। आता हे चांगलं आपण भाजून घेतले, जास्त नाही भाजायचं, फक्त असं वाटलं पाहिजे की भाजले, गरम लागलं पाहिजे। आता मी सगळं वाटून घेते एकदाच। तुम्हाला पाहिजे लागता पण तुम्ही वाटू शकता, जेवढं पाहिजे तेवढं बनवू शकता। पण मी आता एकदाच भाजून ठेवले, मी 2-3 टाइम बनवणार आहे, कारण संध्याकाळी पण बनवणार आहे, त्याच्यात चपात्या बनवणार आहे मी। म्हणून मी आता आप्पांसाठी आप्पे बनवते, त्याच्यासाठी थोडंसं काढून घेतलंय मी। बाकीचं वेगळं काढून ठेवलंय मी। आता ह्याच्यात आपण मीठ घालूया। हे बघा, छान असं साबुदाणा तर बारीक नाही होणार आहे, पण वरीचे हे आहेत ना, वरी ते बारीक होऊन जाते मस्त पीठसारखी आणि छान टेस्ट लागते। ह्याच्यात मीठ घालून आणि पाणी टाकून थोडंसं बेटर बनवायचं। याचं छान लागता पाणी घालायचं, एकदाच पाणी नाही टाकायचं, पातळ होऊन जाणार तर मग आप्पे बनणार नाही। लागता पाणी घालायचं। आता मी हे बटाटे 2 बटाटे मी किसून घेतलेले आणि पाण्यात ठेवले होते, कारण की ते पाणी सगळं घाण असतं ना, ते निघून जातं। 2-3 पाण्यानं आधी धुतलं मी आणि मग पाण्यात ठेवलं होतं। बारीक पण किसू शकता, छोटी चालणी असेल तुमच्याकडे अशी जाळ्या काटाची, ते त्याच्यानं पण किसू शकता। आता मी ह्याच्यात थोडंसं जिरं घालते आणि मिरच्या कापून घेतलेत मी बारीक। आता मी अर्ध शेंगदाण्याचं कूट टाकते, अर्धी वाटी भरून। याला आपण मिक्स करूया आणि लागता पाणी परत घालावं लागणार आपल्याला, कारण ते साबुदाणा आणि वरीचे दाणे हे सगळं भिजतात ते। आता याच्यात मी बारीक कापलेल्या 3-4 मिरच्या कापून घेतल्या बारीक, जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं, पण हे तिखटच छान लागतात खायला। याच्यासाठी चटणी पण बनवणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आप्याचं भांडं ठेवलं आहे, याच्यात मी घी टाकते, तेल पण टाकू शकता आणि हे आपण भरून टाकूया लागता। 1 चमचा पुरेशी झाले। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा। कमेंटमध्ये सांगा कशी बनवते कशी नाही, मग मला पण चांगलं वाटणार तुम्ही कमेंट केलं तर। कारण की हा मधला भाग आहे ना, ते हा पटकन बनतो, साईडचे थोडेसे गॅसची आस आहे ना कमी लागते, म्हणून मी त्याला लास्टला टाकला आहे। मी आजूबाजूचे पहिले भरलेत मी। आता याच्यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं राहू देऊया। आता झाले आपले 3 मिनिटं। आता आपण खोलून बघूया, एका साईडचे झालेत व्यवस्थित। ते बघा, त्याच्या काटावरनं माहिती पडलं की बरोबर झाले। लगेच उचलताना लगेच चमच्याने बघा छान असे फिरून जातात।
चमच्यानं नाही झालं तर मी हातानं जरा केलं आहे ते. सगळे असेच करून घेऊया. आणि नंतर मग हे साईडला परत तेल घालायचं. तेल किंवा घी. आता मी घीच टाकते. हे बघा छान झाले आपले हे आप्पे. एवढं सुंदर लागतात ना खायला. आणि मी हे तवामध्ये पण बनवलं आहे बघा छान. याच्या चपात्या पण बनवू शकता तुम्ही. आता ही चपाती पण आपली तयार झाली आहे. आणि तुम्हाला नक्कीच माझा ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबर करा. असे तर मला भरपूर प्यार देतायत तुम्ही. आणि अजून मला जरा पुढे वाढवायसाठी अजून प्यार करा आणि लाईक शेअर सबस्क्राईबर करा. थँक्यू. आता बाकीचे उरले ते पण बनवून घेणार आहे मी. आता लागणार तेवढंच बनवते. बाकीचे उरले ते नंतर बनवूया. आणि ही चटणी बनवली आहे मी. नुसती कोथिंबीर आणि शेंगदाण्याची चटणी, जास्त काहीच नाही घातलं आहे. मीठ, कोथिंबीर आणि 1-2 चमचा दही टाकले.